पाटील या मान्यवरांचे इथे आगमन झाले। डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न तिथे केलाय। फिल्डर पोहोचलेत, बॉलवर पहिली सिंगल बनली। लाईव्ह सेवा सुरू झाली, लक्षात घ्या। पंच आता डीआरएस उपलब्ध आपल्यासाठी झालेत। पंच अंपायर्स रिव्ह्यूचा यूज करू शकतात। खेळाडू मैदानामध्ये त्यांना दिलेले 2 डीआरएस, एक व्हाईट बॉल साठी जो स्पेशल आहे आणि दुसरा जो रनआउट आणि बीमर साठी आहे, त्याचा तुम्ही वापर करू शकता। सिंगल रन इथे आली आहे। रन फलकावर धावा अगदी बघू शकता, थोडस दबाव तंत्रामध्ये केलंय। भरपूर उंच हा बॉल आणि तेवढेच लांबी देखील भरपूर प्रयत्न देते फिल्डरने केले बॉलवर पोहोचण्याचे, परंतु एक टप्पा बॉल सीमा पलीकडे चौकार। लक्षात घ्या, खेळाडू मैदानामध्ये स्पर्धा प्रोफेशनल आहे। तुम्ही सर्व इंटरनॅशनल खेळाडू अगदी जे आपण नियम वापरतो त्या नियमांचा वापर होईल। लेग बिफोर द विकेट या स्पर्धेमध्ये बाद आहे, लक्षात घ्या। हो, व्हॉट अ शॉट! अफलातून फटकेबाजी सध्या मैदानामध्ये बघायला मिळते पडघे संघाची। आणखीन एक दमदार रुबाबदार षटकार। तर आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल आणि दोस्ती स्पोर्ट्स आकुर्ली। वैभव, जरी आपण पाहतोय आज राज ठाकूर साहेब सर्वांना सोडून गेले, मात्र आजही त्यांच्या आठवणी जिवंत आहेत। आणि आज अतिथी कक्षामध्ये पाहतोय त्यांचा मित्र परिवार जे अगदी खास होते। स्वर्गीय राज ठाकूर यांच्या अतिशय जवळचे अजित पाटील दिगाटी, प्रतीक पाटील साई आणि त्यांचा मित्र परिवार आशिष मोकल आणि संगम पाटील यांना आपण स्टेजवर पाहतोय। कॅमेरामॅन दर्शन मोरे बघा एक अनोख्या लुकमध्ये आहेत, कारण इंटरनॅशनल ज्या पद्धतीनं मॅनेजमेंट असते आणि दर्शनला माहिती आहे उन्हाचा तडाखा आणि आपण पाहतोय प्रचंड मेहनत करताना। तर स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान आणि त्यांचे जवळचे जवळीक अजित पाटील दिगाटी, प्रतीक पाटील साई, आशिष मोकल आणि संगम पाटील यांचं आम्ही स्वागत करतोय। मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत। बालाराम मडवीला आपण पहिलं षटक फेकताना बघितलं आणि त्यामध्ये रन खर्च केलेत 22 धावा। सुंदर फलंदाजी मच्छिंद्र म्हात्रेकडून 3 बॉलमध्ये त्यांनी वैयक्तिक 11 धावा केलेत आणि प्रीतम पाटीलनं देखील 3 बॉलमध्ये वैयक्तिक 11 धावा। समान हिस्सा या 22 धावामध्ये दोन्ही खेळाडूंचा राहिले। पहिल्या षटकामध्ये भरपूर महागडे ठरले बालाराम मडवी आणि सध्या द्वितीय षटकामध्ये महेंद्र पाटील हे सज्ज झालेत। सेकंड ओव्हरला आपण सुरुवात करतो। सेकंड पॉवर प्ले सर्व इंटरनॅशनल नियम स्पोर्टिव्हच्या क्रिकेटमध्ये देखील फॉलो केले जातील। तुम्हाला 2 सर्कल, 2 पॉवर प्ले, त्यासोबत लेग बिफोर द विकेट देखील बाद दिलं जातं। त्यामुळे या गोष्टी अगोदर सूचित करणं हे आमचं अर्धे कर्तव्य बनतं। दुसऱ्या एंडमधून महेंद्र पाटीलला गोलंदाजीसाठी आता बोलवले गेले। पहिलं षटक फार बेधुंद सुरुवात पडघे संघाची रणांगणामध्ये राहिली। अतिशय चांगली बॅटिंग दोघांकडून। अवे फ्रॉम द बॉडी केला आणि दूरच्या बॉलला दूर ढकलला। इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल करतोय। एक टप्पा सीमा पलीकडे, पंच सांगतील आलाय चौकार। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं भविष्य जाणलं होतं, निदान आपण त्यांचा इतिहास तरी विसरला नाही पाहिजे। खरं तर काल क्रिकेट स्पर्धेची सुरुवातच आपण श्री गणरायांच्या प्रतिमेचं पूजन करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून ड्राईव्ह केला। ऑन ड्राईव्हचा फटका बॉल चाला डीप मध्ये, लॉंग ऑनला फिल्डर आहे। 1 रन या बॉलवर कंप्लीट होत असताना रनिंग बिटवीन द विकेटला देखील महत्व दिलं गेलं आहे। डॉट बॉलचं पर्सेंटेज अजिबात नाहीये। आतापर्यंत मैदानामध्ये 8 चेंडूचा खेळ संपलाय आणि सगळे चेंडू बॅटच्या मधोमध घेतलेत फलंदाजांनी। या इनिंग मध्ये आतापर्यंत आपण बघितले 2 षटकार 3 चौकार आतापर्यंत आलेत। सुंदर बॅटिंग, चांगलं प्रदर्शन मैदानामध्ये साकारत असताना
रन फलकावर धावा आहेत 27 रन 27. सलामीला आलेली जोडी सुरक्षित आपलं कार्य निभावत असताना सगळा रिस्पॉन्सिबिलिटी घेत असताना, कारण पहिल्या अगदी बघितलं पहिल्या इनिंग मध्ये जेवढा रन जास्तीत जास्त येतील तेवढं पुढे जाऊन सोपं जाऊ. स्लोअर वनचा यूज केला आणि बॉल झालाय. हो व्हॉट अ किक, ग्रेट कॅच, खूप चांगलं ब्रिजेश पाटील ज्यांना हा सेल मात्र तिथे टीमला मिड ऑफला फलंदाज बाद. अगदी महेंद्र म्हात्रेचे महेंद्र वर्सेस महेंद्र हे बॅटल आपण मच्छिंद्र वर्सेस महेंद्र हे बॅटल आपण बघितलं. मच्छिंद्र यांच्या खेळीचा अंत झालाय झेलबादच्या स्वरूपानं, अर्थात कॅच आउट. 4 बॉल त्यांनी खेळले, 11 धावा केल्या, 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितला. ब्रिजेशनं खूप चांगलं झेल तिथे कॅरी केलं. मच्छिंद्र पाटील धावसंख्येचा फलक 27 वर आपण बघतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये अशोक भोईर. फिरून खेळाचा प्रयत्न केला, या बॉलला लेग स्टंपच्या जवळून पिचिंग झालेला चेंडू बघू शकता. पंच सांगतात बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट इथे झालं होतं, त्यामुळे 1 रन या बॉलवर पूर्ण केली जाईल. येत्या क्षणी अशोक भोईर यांना 1 धावेनं स्वतःचा अकाउंट मात्र मैदानामध्ये त्यांनी ओपन केले. रन फलकात थोडीशी गती कमी केली मागील 3 चेंडूमध्ये महेंद्र पाटीलनी. बॉलर तयार, थोडस एक्स्ट्रा एफर्ट या बॉलवर लावण्याचा प्रयत्न, खूप दूर बॉल रिलीज झाला. मी म्हणेन ग्रीप जेव्हा आपण हातामध्ये एकदम घट्ट पकडतो, पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत, तेव्हा बॉल हातातून लवकर सुटत नाही आणि एक्झॅक्टली मैदानामध्ये तेच झालं. ग्रीप घट्ट पकडली होती त्यामुळे बॉल थोडासा रिलीज ऑफ द डिलिव्हरीमध्ये लेट उशिरा हातातून निसटला आणि त्याचा परिणाम आपण हा व्हाईट येताना बघितलाय. अतिरिक्त रन मात्र या चेंडूकडे जोडले जातात. बॅटच्या मधोमध चेंडू आला, गुडघ्याचा वापर करत असताना सरळ फेकून दिला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. महेंद्र पाटील दुसरं षटक सध्या सुरू आहे आणि दुसऱ्या ओव्हरमधील जवळपास 5 बॉलचा खेळ संपलाय. 1 चौकार 1 षटकार 1 वाईट, त्यावर आलेले सिंगल बाईटची आणि तदनंतर अजून 2 सिंगल बॅटमधून आलेत. हे षटक देखील सध्या मोठं होत असताना बॅटिंग करणारा पडगे संघ दुसरं षटक सुरू असताना जाऊन पोहोचलाय 36 वर. धाव घेण्याचा प्रयत्न इथे राहिलाय. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी तेज जरूर बघायला मिळाली. 1 रन याही बॉलवर पूर्णत्वाला नेली. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये बालाराम मडवी याने रन खर्च केल्या 22, तर महेंद्र पाटील याने रन खर्च केल्या 15. टोटल झालेत बोर्डवर 37. 1 खेळाडू बाद. थर्ड अंपायरकडे रेफर केले पंचांनी. वेस्ट ऑफ हाईट चेक करायचा आणि हा रिव्ह्यू बॅट्समन रिव्ह्यू मुख्य पंचाने हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. मिस्टर सँडी पालकर सर सध्या जॉईंट होत असताना थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रत्येक टीमला हा DRS 2 DRS आपण दिलेत. 1 व्हाईट साठी स्पेशल DRS. इट्स अ नो बॉल, त्यामुळे अजून 1 एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये फेकावा लागेल. सदतीसावा फ्री हिटची संधी आहे. धावा फार वेगाने येतात. प्रीतम पाटील स्पेशली त्यांची इनिंग आपण बघितली तर वैयक्तिक त्यांचं योगदान 17 धावांचं, 6 चेंडूचा त्यांनी सामना केला. अशोक भोईर यांना आपण 3 बॉलमध्ये 8 धावा करताना मैदानामध्ये बघितलेत. फिल्डिंग पोझिशन्स पुन्हा एकदा सेट होत असताना अंतिम बॉल या ओव्हरमधील, कारण मागील बॉल नो बॉल. फ्रीटची संधी होती, आडव्या बॅटने केला. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे चाललाय. फिल्डर आहे ते 1 रन बनले. दुसऱ्यासाठी कॉलिंग झालंय कारण दूरवरून थ्रो येईल तोपर्यंत इझी 2 धावा एक्स्ट्रा असंच म्हणावं लागेल, कारण 1 एक्स्ट्रा बॉल आल्या कारणानं
कारणास्तव या 2 धाबा अगदी बघितल्या. आता फायनली 2 ओव्हर संपल्या आणि रन फलक जाऊन पोहोचलाय 20च्या सरासरीनं. सध्याचं करंट रन रेट 2-0चं 20 आणि संघ पोहोचलाय 40 वर 1 खेळाडू बाद. रन फलकावर धावा बघायला मिळतात तुम्हाला 40 रन. मच्छिंद्र म्हात्रे बाद झाले. झेलबादच्या स्वरूपाने त्यांना मैदान सोडावं लागलंय. तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात करतोय आणि थर्ड ओव्हर मध्ये सुभाष पाटील हे गोलंदाजीसाठी आता सज्ज झालेत. मैदानामध्ये तक्षणी गोलंदाजीची संधी. सुरुवात करतो आपण तिसऱ्या षटकाला. जास्त वेळ आपल्याला खर्च करायचा नाही. या दिलेल्या योग्य वेळेमध्ये इनिंग समाप्त आपली झाली पाहिजे याची दक्षता घ्या प्रत्येक टीमनं, कारण वेळेला महत्व दिलं पाहिजे. रात्री जेवढे या लवकर मॅच अगदी उरकतात तेवढे प्रेक्षक मैदानामध्ये असतात. जास्त उशीर झाला तर प्रेक्षक लाईव्ह थांबत नाही. आणि बघा काय फटका बनवला. सरळ दिशा देण्याचं काम केलं. डीप फाईन लेगला बॉल सीमा पार चौकार. सुभाष पाटील चौकारानं मात्र इथे सुरुवात करत असताना 44 धावांवर सध्या संघ आपण बघतो. 44 रन्स ऑन बोर्डवर आपण बघतो. अशोक भोईर येत्या क्षणी मैदानामध्ये त्यांचं आक्रमण बघायला मिळालंय. पडगे संघातून फलंदाजीतून इम्प्रेसिव्ह कामगिरी. काय फटका सजवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला आणखीन एक दमदार षटकार. सध्या मैदानामध्ये सुरू असताना अशोक भोईर आपल्या बिझनेस झोन मध्ये खेळत आहेत. मागील चौकार आणि हा षटकार त्यांनी बनवला. खरं तर हे स्ट्रोक त्यांनी बनवलेत. अर्धशतक पूर्ण झालंय. बॅटिंग करणारा सध्या पडघे संघ 50 धावांवर जाऊन पोहोचलाय. जबरदस्त बॅटिंग आज. शौर्य सुमित 11 या नावानं हनुमान फडगे संघ मैदानामध्ये उतरले. जबरदस्त कामगिरी ते साकारत असताना पहिला चौकार आणि तदनंतर आलेला हा षटकार. पन्नास धावा सध्या फलकावर बघायला मिळत आहेत. व्हेरी शॉर्ट लेन. भरपूर अखूर टप्प्याचा हा बॉल होता. भिरकावून त्याही बॉलला दिलाय. वाऱ्याचा झोन आणि वाऱ्याचा वेग देखील त्याच एंडला आहे. त्यामुळे बॉल अजून दूर जात आहेत. वन बाउंड चौकार. चौदा धावा मात्र आतापर्यंत या 3 बॉल मध्ये आलेत. रन फलकावर धावा बघायला मिळत आहेत 54. 54 रन. सुसाट वेगानं सुटलेला आपण पडगे संघाला मैदानामध्ये बघतो. काय बॅटिंग ते करतायत. पुन्हा एकदा त्याच एरियामध्ये फिल्डर या वेळेस तैनात केले होते, परंतु त्यांच्या आवकतेच्या बाहेर आणखीन एक मागील अगदी 4ही फटके आपण बघितले तर 4ही फटके स्क्वेअर लेग फाईन लेगला बघायला मिळाले. आलेला आणखीन एक चौकार. तीन चौकार एक षटकार या ओव्हरमध्ये आले. धरणा संघ भरपूर रन खर्च करतोय. 58 वर सध्या संघ पोहोचलाय.
आता बॉल फेकायचं तर कुठे फेकायचं हे प्रश्न पडले सध्या गोलंदाजाला मैदानामध्ये खेळाडू कक्षाला मान वंदना देणारा आलेला हा आणखीन एक षटकार. परिसरातून संघ येईल. दोन्ही संघांचे संघ नाही, तुम्हाला नाणेफेकीच्या कॉलसाठी सज्ज व्हायचंय. चौसष्ट धावा सध्या फलकावर अशोक भोईर. सुंदर फलंदाजी. वैयक्तिक 32 धावांचं योगदान. 400च्या स्ट्राईक रेटने ते फलंदाजी करत असताना एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व गोल्डन मॅन आधई गावचे युवकांचे प्रेरणास्थान आशुभाई शेलके आधई यांचे इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर हे षटक पूर्ण नावी केलं. आपल्या काय बॅटिंग केलं अशोक भोईर यांनी. लगातार फाईन लेग लॉंग लेग 6चे 6 चेंडू त्यांनी एकाच झोन मध्ये खेळले. त्यामुळे उर्वरित क्षेत्र जे होतं ते अक्षरशः खाली राहिलं आणि ही ओव्हर मात्र गाजून सोडली. 3 षटकार 3 चौकार 30 धावा या ओव्हरमध्ये आल्या आणि रन फलक जाऊन पोहोचलाय 70 या आकड्यावर. वैयक्तिक योगदान आपण बघितलं अशोक भोईर यांचं. त्यांनी 9 चेंडूमध्ये 38 धावा केलेत. आशुभाई शेळके यांचे ते शुभागमन. युवकांचे ते प्रेरणास्थान आणि राजकीय क्षेत्रामधील उंच भरारी घेणारे व्यक्तिमत्व. त्यांचं सहर्ष हार्दिक आपण स्वागत आपण करूया. पहिल्या ओव्हरमध्ये 22, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18, तिसऱ्या ओव्हरमध्ये 30 असा एकंदरीत धावांचं टोटल 70 धावा 3 ओव्हरमध्ये उभारलेत. काल नेरे संघाने बघितलं आपण ग्रामीण पोल मधून बी लॉट्स मधून ते खेळत सी लॉट्स मधून खेळला आणि नेरे संघाने काल 5 ओव्हरमध्ये 100 धावा बनवण्याचा विक्रम केला. प्रवीण चोरगे बाली याचं अर्धशतक 12 चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं होतं. 2 मॅचमध्ये 105 धावा त्यांनी केल्या. काय अफलातून कामगिरी केली होती प्रवीण चोरगेने. पाणी हवंय प्लीज. 12वे खेळाडू पाणी घेऊन जा. जरा पाणी द्या. सत्तर धावा सध्या फलकार आपण बघतोय. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये. मी पुन्हा एकदा आमंत्रित करेन श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजई 40+ आणि रांजणपाडा 40+ उरण परिसरातील हा संघ. दोन्ही कॅप्टन आपण आला असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन तुम्हाला असताना दिसतं व्हायचे. पहिली लढत खरं तर सुरू असताना 40+च्या बी लॉट मधली शौर्य सुमित 11 जय हनुमान पडके आणि गावदेवी क्रिकेट क्लब धरणा अशी लढत. पडके संघाने बेधुंद फलंदाजी केली. 18 बॉलमध्ये 70 धावा त्यांनी बनवलेत, ज्यामध्ये एकटे अशोक भोईर यांना 9 बॉलमध्ये 38 धावा केलेत. या मैदानावर रेकॉर्ड आहे. मी काल देखील या गोष्टीचा उल्लेख केला. विश्वजित म्हात्रे अभ्या दापोलीचा ज्यानं 9 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. हा त्याच्या नावी रेकॉर्ड मात्र राहिला होता. चौथ्या षटकाला आपण सुरुवात करतोय. सुभाष पाटीलनं 30 धावा दिल्या आणि आता गोलंदाजीसाठी आलेत मनोहर पाटील. धावा रोखणं सध्या धरणा टीमच्या दृष्टिकोनातून पहिलं उद्देश असलं पाहिजे, कारण पहिल्या 3 गोलंदाजांनी भरपूर मार खाल्लाय मैदानामध्ये. महेंद्र पाटील यांना 18 धावांची ओव्हर फेकली होती आणि त्याच महेंद्र पाटील यांना माफ करा मनोहर पाटील यांना बोलवलंय. बालाराम मडवी यांनी 22 धावा दिल्या होत्या. सुभाष पाटील यांना 30 धावा मागील ओव्हरमध्ये दिलेत. चौथ्या षटकाला आरंभ होतोय. रन फलकावर धावा आहेत त्या टोटल 70. या चेंडूंची नितांत आवश्यकता आहे. डॉट बॉल खरं तर इनिंग मधला पहिला निर्धाव चेंडू. 18 चेंडू नंतर पहिला डॉट बॉल खेळा मैदानामध्ये. प्रीतम पाटील षटकार लगावण्याचा प्रयत्न त्यांचा इथे राहिला. समीर सोमणी सरांचं इथे शुभागमन. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मराठीचा गोड आवाज. अपील भरपूर तिथे झाली. पंचाने अपील उचलून धरली आणि लेग बिफोर द विकेट फलंदाज बाद.
ध्येय आता गाठलंय मनोहर पाटील यांना. त्यांचे उद्दिष्ट काय आहेत या मॅच मध्ये ते सिद्ध करत असताना, कारण पहिल्या 3 गोलंदाजांनी 70 धावा खर्च केल्या आणि तदनंतर चौथ्या षटकाला जसा आरंभ मैदानामध्ये झाला आणि पहिला डॉट बॉल आला तदनंतर मिळालेली विकेट. मनोहर पाटील थोडस धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न त्यांचा मैदानामध्ये बघितलाय. नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी दाखल झालेत. चौथ्या क्रमांकावर लव भोईर. 40+ चा क्रिकेट खूप क्रेज या खेळाला आपण बघतो सध्या ग्रामीण बॉल विश्वामध्ये. 40+ मास्टर्स वय वर्ष 40 झाल्यानंतर खूप चांगला क्रिकेट अजूनही, आणि तो दाखवला अशोक भोईर यांनी. 9 चेंडूमध्ये 38 रन त्यांनी केल्या. गोलंदाज सज्ज होत असताना मनोहर पाटील. स्लोअर वनचा वापर पाठीमागे लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग, पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी साठी प्रयत्न होता, नकार दिलाय कारण चांगली बॅटिंग होते. ज्या खेळाडूने रन केल्या ते अशोक भोईर. 9 बॉलमध्ये 38 त्यांनी केले. त्यांना स्ट्राईक एंडकडे आणणं हे उद्दिष्ट होतं लव भोईर यांचं, आणि हेच जमलं पाहिजे. एकाने एक खेळाचा सूर लावून धरला पाहिजे, एकानं एक बाजू लावून धरली पाहिजे आणि त्यानंतर दुसऱ्यानं आक्रमणी केलं पाहिजे. चांगल्या बॉलचा सन्मान करत असताना अशोक भोईर यांना आपण बघितलं. फाईन लेग, लॉंग लेग, हा एरिया अक्षरशः गाजून सोडला. मागील ओव्हरमध्ये स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा एकदा लव भोईर आलेत ऑन अ स्ट्राईक. रन फलकावर धावा 72. या ओव्हरमध्ये 4 चेंडू फेकले गेलेत आणि 4 चेंडूमध्ये 2 सिंगल, 1 विकेट, 1 डॉट बॉल आतापर्यंत आपण बघितलंय. लोअर फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू यॉर्क करून घेतला आणि दिशा देण्याचं काम केलंय. पाठीमागे फिल्डर तैनात आहे. दुसरे साडे निघालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन या बॉलवर. बॅकअप मिळालं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर सुस्वच्छ असे मैदान, गावदेवी मैदान, वाकडे आणि तेवढी सुंदर फलंदाजीसाठी ओळखलं जाणारे मैदान. काल बघितलं प्रत्येक फलंदाजानं शॉर्ट लेंथ होती, गॅप मध्ये ढकलल्या बॉलला. 1 टप्प्याने चेंडू चालला डीप स्क्वेअर लेग मधून, आलाय चौकार. वावंजे गावचे सन्माननीय पंकज पाटील यांचे ते शुभ आगमन झालंय. त्यांना मी विनंती करेन, पंकजी पाटील या व्यासपीठावर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. विजयशेठ ठाकूर साहेब आपल्याला आमंत्रित करतायत, आले, त्यांचं शुभ आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्यासोबत आपण बघू शकता अशुभाई शेळके, आधी गावचे गोल्डन मॅन सुभाष शेठ पाटील यांना देखील तुम्हाला बघा मिळत आहेत सध्या व्यासपीठावर. चार षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. चांगली गोलंदाजी मनोहर पाटील. 8 धावांची ही ओव्हर राहिली, इकॉनॉमी राहिले, 1 विकेट त्यांना मिळाली. आता शेवटचा आणि अंतिम षटक महेंद्र पाटील ही बॉलिंग ट्रॅकवर. एकंदरीत धावांचं टोटल आहे 78. असं वाटलं होतं की संघ 5 वर्ष आतमध्ये 100 पार करेल, परंतु मनोहर पाटील यांनी त्या गोष्टीला लगाम, धावसंख्येचा वेग सावरण्याचं काम त्यांनी केलं. शेवटचं षटक चला पुढचे दोन्ही संघ श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे आणि रंजनपाडा मंडप डेकोरेटर्स आपण कॉन्टॅक्ट करायचं मुख्य व्यासपीठासमोर. शेवटचं अंतिमचं हे स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करतील महेंद्र पाटील. अपील भरपूर झाली, लाऊड अपील होती. बघू शकता मैदानात पंचांकडे दाद मागण्याचं काम करतायत. पंच सांगतायत की जो साऊंड आला होता बॅट अगदी स्क्रीचला ब्रश झाली होती, परंतु भरपूर जोरदार अपील होती. आणि यस, डेफिनेटली या गोष्टीची आपण भूमिका नेहमी ऐकतो की तुम्ही
एच व्ही अपील आहे ती मेन अंपायरकडे पहिल्यांदा केली पाहिजे. आणि हा फुल टॉस बॉल त्याला भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा खेळाडू कक्षाला मानवंदना. बॉल सीमा पार. षटकार. षटकार या बॉलवर आले. रन फलकावर धावा बघायला मिळते. टोटल 84 धावा 84. आणि एकट्या अशोक भोईर यांनी केलेत 12 बॉल मध्ये 45 रन 45. काल प्रवीण चोरगे बाली 12 बॉल मध्ये त्यानं अर्धशतक ठोकला आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 13 बॉल आणि 49 रन. धावसंख्येचं टोटल पुढे पुढे चाललेत. बोर्डवर लागले टोटल 88. रन 49 वरती आहेत. आणि या षटकाराच्या माध्यमातून त्याने अशोक भोईर यांना आपल्या कारकिर्दीची पहिली अर्धशतक त्यांनी झलकवलं. बॅट वर करून मानवंदना द्या. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारा. डीजे वाजवा. काय वादळ आलं अशोक भोईर नावाचं. आणि संपूर्ण त्या वादळामध्ये धरणा संघाला त्यांनी अक्षरशः संपूर्ण उद्ध्वस्त केला असाच मी उल्लेख करेन. कारण धावसंख्येच्या फलकावर धावा लागले 94. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. महेंद्र पाटील देखील महाग पुन्हा एकदा. यावेळेस थोडंसं ॲक्युरसीमध्ये चुकले. लेंथ आणि लाईन मधून भरपूर टेकअप केलं. बॉलनं अपेक्षित नव्हती त्यांना करता एवढी उंची आणि भरपूर उंची मिळाली. टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला चेंडू. डॉट बॉलची ती सांगता होत असताना भरपूर वेळ नंतर समोर खेळत आता व्ही शेप मध्ये पाठीमागे फिल्डर डाऊन द बॉल. जेल मात्र ते टिपला. शेवट गोड झालं विकेटनं. परंतु पहिलं सत्र मैदानामध्ये आता संपलंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अगदी मैदानामध्ये आपण पडगे संघाची भरपूर दमदार फलंदाजी बघितली. 5 षटकामध्ये पडगे संघानं 94 धावा केल्या. 95 धावांचं आव्हान आहे धरणा 40+ संघासमोर. 30 चेंडू आणि 95. का पहिल्या सत्रामध्ये जेवढी दमदार बॅटिंग झाली तेवढी दुसऱ्या सत्रामध्ये का बघायला मिळेल का याची चर्चा सध्या सुरू असताना जाऊया आपण स्वागत कक्षामध्ये. आलेल्या मान्यवरांचं शुभ सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि ते कर्तव्य आपण या स्पर्धेच्या माध्यमातून निभावणार आहोत. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करणं हे आपलं अर्ध कर्तव्य. मी आमंत्रित करेन स्वागत कक्षामध्ये आधे गावचे गोल्डन मॅन आशुभाई शेळके यांना मी आमंत्रित करेन की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. प्रवीणजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान येथे करतात. नेहमी मोठे योगदान प्रत्येक शृंखलेसाठी आणि त्यासोबत येणाऱ्या कालावधीमध्ये मार्च महिन्यामध्ये आशुभाई शेख यांची रजनी स्पर्धा आपल्याला आधे नगरीमध्ये बघायला मिळेल. आणि आशुभाई शेख यांचा शुभ सन्मान सन्माननीय विजय शेठ ठाकूर प्रवीण शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय. मनपूर्वक आपला हार्दिक आभार. त्यानंतर वावंजे गावचे आमचे सन्माननीय पंकजी पाटील यांना मी आमंत्रित करीन. आज त्यांना खेळाडूच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतील. पंकजी पाटील यांचा हा शुभ सन्मान 40+ मधील लेजंड खेळाडू आणि त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान विजय शेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे पार पाडतोय. त्यांचा देखील आपण मनपूर्वक आभार इथे व्यक्त करूया. त्यासोबत स्वर्गीय
शेठ ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल आणि राज शेठ ठाकूर यांचे परम मित्र प्रतीक पाटील साई यांना मी आमंत्रित करेन आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं आणि त्यासोबत अजित पाटील दिघाटी यांना मी आमंत्रित करतो. आशिषजी मोकल आणि संगमजी पाटील या संपूर्ण ग्रुपला मी आमंत्रित करतो. स्वर्गीय राजशेठ ठाकूर आपल्यात असले तरी त्यांचा मित्र परिवार आपण बघतो. एकत्रित शुभ सन्मान या संपूर्ण ग्रुपचा आम्ही ते करतोय. मनपूर्वक आपण त्यांचे आभार इथे व्यक्त करूया. प्रतीक पाटील त्यासोबत अजित पाटील दिघाटी, प्रतीक पाटील साई, आशिष मोकल आणि संगम पाटील यांचा आपण शुभ सन्मान इथे करतो. मान्यवरांचा हा शुभ सन्मान त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया आणि मान्यवरांना विनंती मी करेन आपण बसून घ्यावं. प्रकाश पाटील यांना मी आमंत्रित करतो. विजय ठाकूर यांचे परम मित्र आणि त्यासोबत चांगले गुणवंत क्रिकेटर आज त्यांना इन ऍक्शन मध्ये आपण बघू. त्यांना मी विनंती करेन की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. त्यानंतर मी आमंत्रित करेन आमचे वाकडी गावचे बालूशेठ पाटील या आपण आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. कारण चंद्रकांत पाटील हे जरी त्यांचं प्रमुख नाव असलं तरी सातत्यानं बालूशेठ पाटील या नावाने नेहमी सगळीकडे ते प्रचित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. प्रवीण शेठ म्हात्रे आणि विजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. माहिती शाह पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा हा शुभ सन्मान इथे पार पाडतोय. तर मी पुन्हा एकदा कलकलीची विनंती करेन. पुढचे आमचे दोन्ही संघ लढाई होईल श्रीमलंग स्पोर्ट्स 52 त्यांचे कॅप्टन इथे आहेत. तर मी रांजणपाडा उरण परिसरातील हा संघ आपण इथे प्रथमतः हा संघ या विभागामध्ये खेळेल. मी रांजणपाड्याच्या कॅप्टनला विनंती करेन की लगेचच तुम्हाला टॉस साठी यायचंय. ड्रिंक्स ब्रेक मध्ये आता आपण टॉस करणार आहोत त्यामुळे प्लीज मॅच सुरू झाले. पहिलाच बॉल सध्या मैदानामध्ये फेकला गेलाय. भरपूर अपील तिथे पाचसाकडून मागितली जाते. यशांच्या पाठीमागे अगदी आपण बघितलं. महत्वपूर्ण ही लढत आहे. डू ऑर डाय असंच म्हणावं लागेल कारण इथून हा सामना जिंकाल तर पुढे क्वालिफाय व्हाल. टॉस साठी या प्लीज रांजणपाडा संघ 40+ मास्टर्स. चला जॉईंट होते आपण ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये करूया थोडंसं बदल. ऐकूया सागरदादा मांडवकर यांचा आवाज. हॅलो चेक. तर 95चं टार्गेट आहे. सुमित 11 पडगे 40+ आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी 11 धरणा 40+. यांच्यामध्ये आपण सामना पाहतो. मच्छिंद्र म्हात्रे पहिला चेंडू पाहिलं डॉट, 2 चेंडू डॉट आले त्यानंतर विकेट. विकास केनी यांना पाहिलं. महेंद्र पाटील 1 विकेट मिळाली. गोलंदाज मच्छिंद्र.
गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे. जरूर आपण पाहतो पंच इशारा करतील. तिसऱ्या पंचांचा साठी कॉल केलाय. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक स्पर्धा आपण पाहतोय. तर मच्छिंद्र म्हात्रे आतापर्यंत बघा 2 चेंडू डॉट, त्यानंतर विकेट. आणि पूर्वार्धामध्ये पाहिलं जेव्हा बॅटिंग केली संघ होता पडगे 40+. प्रीतम पाटील 18 खेळले. अशोक भोईरनं काय खेळ केला, 16 मध्ये 55. मच्छिंद्र म्हात्रेला पाहिलं. यस डिसिजन पाहूया आपण, निर्णयाची वाट पाहूया. मच्छिंद्र म्हात्रेला पाहतो एसटीची हे चेक केलं जाईल. सलग 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर विकेट. महेंद्र पाटील. सामना जर गावदेवी धरणा 40+ संघाला जिंकायचा असेल तर त्यांना आता लढावं लागेल. यस अंपायर सिग्नल, बॅट्समन आउट. आणि तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. सलग 2 चेंडू डॉट, विकेट आणि 2 मोठे फटके खेळत असताना आपण पाहतो फलंदाज बाद झाले. बाद झाला फलंदाज. आपण पाहूया विकास केनीला, सचिनला आपण इथे पाहिलं. अगदी पॉवर प्लेमध्ये धावा होत नाही, जिथे धावसंख्येचा रतीप उभा केल्या 95 रन्स. 95चा टप्पा ओलांडायचा सामना पाहतोय सुमित 11 पडगे 40+ आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी धरणा. शौर्या सुमित 11 नावाने हा खेळतो. यस डोंट वरी. तर नेक्स्ट मॅच लगेच सुरू होईल. दोन्ही संघ याची नोंद घ्या, कारण सुरुवातीचे 2 सामने आपण 40+ पाहतो. शौर्या 11 या नावाने खेळतो आपण पाहतो. जरूर शौर्या सुमित 11 पडगे 40+. लक्ष थोडंसं मोठे, मात्र सामना जिंकायचा असेल तर जरूर आपण आक्रमण तर करावं लागेल. प्रवीण टेंबे पीटी पॅनलचे सर्व या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. आणि विनिंग टार्गेट पाहिलं 95 करायचे. बाळारामे महेंद्र. थोडा स्विंग चेंडू झाला, गती कमी केली, नियंत्रण होतं. मच्छिंद्राची ही गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू पाहिले. अगदी गोलंदाजी करत असताना 95 करायचं आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या त्या 5. तर गावदेवी 40+ आपण धरणा संघाला पाहिलं. सुरुवात थोडी बॅकफुटला गेले. विकास केनी बाद झाले. सचिन बाळाराम सरकलेत. मच्छिंद्रला पाहतो पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा आल्या. 95 टार्गेट मोठं, आणि जेव्हा टार्गेट मोठं असतं ना तेव्हा तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. लक्ष विद्या मॅचकडे. मच्छिंद्र म्हात्रे आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 5 आल्या. 4 षटकांचा खेळ बाकी. शौर्या सुमित पडगे 40+ नावानं आज खेळतोय गावदेवी धरणा 40+. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज झाले लहू बोईर. अनेक वर्ष क्रिकेटची केलेली अविरत सेवा. पहिला चेंडू दबाव थोडा असेल, मात्र आज जी बॅटिंग लाईनअपमध्ये जे योगदान दिलं ना त्याचं कौतुक करावं लागेल. अशोक बोईर आज 40+ क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचा खेळ बहरला. अक्षरशः गोलंदाजानं धुवून काढला आणि ज्या आकर्षक खेळीनं सर्वांची मनं जिंकली. फुटवाचा वापर, दबाव निर्माण झाले. गावदेवी धरणा 40+ बॅकफुटला गेल्या. संघ बाद झाले. विकास केनी, सचिन आणि आणखीन एक
एकूण धावा धावफलकावरती टोटल पाहतोय 5 रन्स 3 धक्के मिळालेत. विजयासाठी करायचे 95. आजच्या या दिवसातील बघा हा पहिला सामना आहे. 45 आपण इथे जरूर पाहतोय. 4:45 दोस्ती स्पोर्ट्स आकुर्ली संपूर्ण आमची आयोजन कमिटी. तर ग्रामीणचे फ्रेश सामने 7 वाजता सुरू होतील आणि 6:30ला रिपोर्टिंग करायचे. 24 लाईव्ह इव्हेंट्स. काही आमचे जर खेळाडू स्पर्धा पाहत असतील आमचे मॅनेजमेंट त्यांना संपर्क करणार आहेत. मात्र तुम्हाला 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचे आहेत कारण टोटल 9 मॅचेस आहेत. 3 मॅचेस आयोजकांचा प्रयत्न असेल का त्या 3 मॅचेस 7च्या अगोदर फिनिश करू आणि त्यानंतर फ्रेश 6 मॅचेस असतील. अगदी 12-12:30पर्यंत आमचा टार्गेट असतो. जे विजय शेठ ठाकूर नेहमी वेळेला महत्त्व देतात. 12:30-1पर्यंत आम्हाला फायनल जास्तीत जास्त वेळ असेल. मात्र इथे संघानं आम्हाला कॉपरेट करणं. काल पहिला दिवस होता. 95 करायचं लक्ष मोठे मात्र टॅप करतो डीप कव्हरला. यस पंचांचा इशारा दणदणीत चौकार. तर नक्कीच मॅचकडे वळूया. लहू भोईरला पाहते डॉट विकेट चौकार 2 चौकाराला बॅटिंग करत असताना फलंदाज गावदेवी धरणा 40+ खेळतोय. फलंदाज ब्रिजेश बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. ओके तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. एकूण टार्गेट. आक्रमण करतोय चढवला हल्ला डीप लॉंग ऑनच्या वरून हा दणदणीत येईल फटका. फटाका निघाला बाहेर आणि षटकार. विद्या मॅचकडे 2 चौकार त्यानंतर षटकार 95 करायचे टार्गेट मोठे. एकूण धावफलक पोहोचले 19 वर. नेक्स्ट बॉल कार्पेटच्या माध्यमातून अगदी आपण पाहतो सावध खेळतोय. संघासाठी खेळावं लागेल आणि तो प्रयत्न स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाची स्पर्धा पाहत असताना ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक. आतापर्यंत मच्छिंद्रच्या षटकामध्ये 5 आल्या. त्यानंतर लहून दिल्या या ओव्हरमध्ये 15 धावा आणि आपण पाहतोय 95चा टप्पा ओलांडायचा. तर स्पर्धेतील आज आपण पाहतोय दुसरा डे नाईट आणि ग्रामीण 40+ जे 16 संघ खेळणार आहेत ना त्यांना आपण पाहतोय क्रिस्टल ट्रॉफी 24 संघ खेळणार आहेत. काही चेंजेस आणि आपण पाहतोय जे ग्रामीण खेळणार आहेत 48 ज्यामध्ये फर्स्ट प्राइज 1,50,000 सेकंड 75 थर्ड 35 फोर्थ प्राइज 30 पंचम 25 6व 25. ग्रामीणमध्ये मालिकावीरमध्ये पाहतो 1 बाईक आणि बॅट्समन बॉलर टोटल 3 बाईक आहेत आणि बेस्ट फिल्डरला स्पोर्ट्स सायकल आहे. आणि 40+ मध्ये आपण पाहतोय मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांना आपण पाहतोय ट्रॉफी कूलर आहे. तर 40+ साठी आम्हाला सहकार्य केले ते सुभाष ठाकूर पडगे दीपक शेळके आमचे असतील महेश जाधव असतील दोस्ती स्पोर्ट्स. आणि आज आपण पाहतोय ग्रामीणचा पोल ज्यामध्ये 48 संघ. आता 2 सामने हे नेहमी 40+ असतील डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाला आम्ही विनंती करू ते योगेश भोईर समाजसेवक पडगे आणि आकाश पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सुस्वागतम. त्यांना विनंती करेन गावदेवी मैदान वाकडी या स्पर्धेमध्ये तुमचं स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. संतोष भोईर 2 धावा टोटल रन्स पोहोचल्या. एकूण धावा 22. ओ समोर ठेवला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडा लेझी क्रिकेट डीप लॉंग लेग कडे गेला चेंडू. मिळतील 4 धावा. रना 40+ से आपण पाहतोय कॅप्टन आहेत पुरस्कर्ते यस इथे क्लीन बॉल्ड. मात्र येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांना जर षटकार मारला तर विकास केने एक दानशूर व्यक्तिमत्व आहे.
आणि आपण पाहतोय त्यांच्याकडून प्रत्येक षटकाला 1000साठी 1000चं कॅश प्राईज असेल. सुवर्ण संधी आज संदीप पाटील संघामध्ये नाही आहे. आम्ही गावदेवी धरणा ट्रॉफी 40+ची दर्जेदार स्पर्धा पाहिली. देवेंद्रदादा मडवी आम्ही पाहतोय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्रदादा असतील, मुकेशजी मडवी असतील आणि आज त्यांच्या माध्यमातून स्पर्धा धरणा गावामध्ये साकार होताना पाहिले आणि तिथे संदीप पाटील या त्यांच्या खेळाडूंना तब्बल 15 ते 20 हजाराची कमाई केली होती, जिथे 49 धाव्याची खेळी केली होती. एकूण धावा 26-95 करायचे. संतोष भोईर, विकास केनी प्रत्येक षटकात 1000. फुटवाचा मापट ट्राय करतो डीप कडे मिड विकेटला वेगाने येईल क्षेत्ररक्षक. सिंगल डबलनं काही बिघडणार नाहीये. 2 धाव घेण्याची तयारी. यस, मिळतील 2 धावा. संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड आता पोहोचलाय. एकूण धावा 28. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावा 28. विनिंग टार्गेट 95. गावदेवी 40+ धरणा. नेक्स्ट मॅच होईल. दोन्ही संघांना कॉल केला आम्ही. रांजणपाडा आणि वामनजे लगेच आपल्याला रेडी ना. विजय शेठ ठाकूर या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक. दोस्ती स्पोर्ट्स आकुर्ली, सम्राट माळी असतील, प्रवीण म्हात्रे, प्रभाकर पालकर. तर नक्कीच आपण पाहतोय चॉकलेट बॉय विकी आहेत, ज्यांच्याकडे संपूर्ण स्पर्धेची मॅनेजमेंट असते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एज लागले आणि आता दबाव वाढलाय. इथून पुढे दबाव वाढत जाईल कारण गडी बाद झाले. 5 धावा धाफलकावरती टोटल आतापर्यंत पाहिल्या तर 95 करायचे. संघ पोहोचलाय. टार्गेट होतं 95 आणि आता धावा एकूण 30 रन्स. धावा धाफलकावरती 30-95 करायचे. रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक. आज ग्रामीण 40+ चे संघ आपण पाहतोय. सन्मान्य पाहुण्यांचं शुभ आगमन झाले. मी स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल वर्ष 9 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली. सन्माननीय योगेश शेठ भोईर साहेबांचे ते शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. साहेब या आपल्या शुभ हस्त केलं जाईल. टॉस रांजणपाड्याचे कॅप्टन जॉईंट व्हा प्लीज लगेच. राजकीय क्षेत्रामधील उत्तुंग भरारी असणारे आमचे सन्माननीय योगेश भोईर साहेब. आणि बघितलं तर आज ज्यांना खूप मोठी वर्णे लागते भावी नगरसेवक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो ते सन्माननीय योगेश भोईर साहेबांचे ते शुभागमन केला जाईल. टॉस 5 षटकांची लढत आहे आणि सामना बरोबरीत सुरू. चला टॉस होते आपण पाहुण्यांच्या शुभ असते. हेड इज कॉल. इट इज अ टेल. टॉस जिंकलाय वामनजे संघानं. निर्णय काय घ्याल? फिल्डिंग करतो. शुभेच्छा. जाऊया मैदानामध्ये. ओटू कॉम्बॉक्स सागरदादा मांडवकर. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धाफलकावरती टोटल संघ पोहोचलाय. 30-95 करायचे. गोलंदाज झाले. गोलंदाज आपण पाहतो या वेळेला निलेश भोईर. पहिला चेंडू. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. तर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे खजिनदार सत्यवान दादा म्हात्रे, भाई सत्यवान दादा म्हात्रे यांना आम्ही पाहतो. भजनी बुवा आहेत, चांगले समालोचक आहेत, सर्वगुण संपन्न. अगदी मुंबईपासून पनवेलमध्ये त्यांचा दबदबा आहे आणि रायगड प्रीमियर लीग स्पर्धेचे ते आयोजक आहेत. सत्यवान दादा म्हात्रे यांचं वेलकम. भजनी बुवा आहेत, त्यांचं आम्ही मोस्ट वेलकम करतो. वडापावचा आनंद घेत असताना आणि जरूर त्यांचं मोस्ट वेलकम. 95 करायचे. विनिंग कॅल्क्युलेशन. मॅचकडे पाहिलं तर लक्ष थोडं मोठे. स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल वर्ष 9 दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ले.
निलेश भोईर. सामना थोडा एका बाजूला झुकतोय म्हणून आम्ही थोडा बाहेर चाललो, मात्र विनिंग कॅल्क्युलेशन गेलं कडे लक्ष टाकलं तर 34 झालेत. लक्ष थोडं मोठे 95 करायचे अजूनही विजयासाठी. आपण पाहतोय 61 ची गरज आहे. लक्ष थोडंसं दूर आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होईल. निलेश भोईर आतापर्यंत 2 डॉट चौकाराला व्हाईट बॉल बॅटिंग करेल. या वेळेला आपण पाहतो स्ट्रायकर एंडला फुटवर्कचा वापर. यास क्लीन बोल्ड फलंदाज होईल बाद आणि मिळेल धक्का. मॅच आता थोडी कठीण आहे. 95 हे टार्गेट मोठं होतं आणि याचा पाठलाग करताना गावदेवी धरणा 40+ फलंदाज थोडे हतबल झाले. जी सुरुवात हवी होती मात्र विकासजी केने अजूनही त्यांचं प्राइस कंटिन्यू असेल. प्रत्येक षटकार 1000. तर वामनजी संघाने टॉस जिंकलाय. जसा हा सामना संपेल फिल्डिंग टीमला विनंती करेन आपण रेडी राहा. 4:56 झालेत. कारण आयोजकांचा प्रयत्न आहे 7 नंतर ग्रामीणच्या मॅचेस लगेच सुरू आणि 6:30ला ग्रामीणच्या 2 फ्रेश संघांना रिपोर्टिंग करायचे. या सुद्धा सूचना आम्ही आपल्याला देतो. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एकूण धावफलक आपण पाहतोय संघ पोहोचलाय 95चा टप्पा ओलांडायचे जो रतीप उभा केलाय धावसंख्येचा. आणि आता संघाची धावसंख्या एकूण 39. निलेश भोईर गती कमी केली. आपण पाहतो हा चेंडू. मात्र आता सामना जिंकायचा असेल तर काही पर्याय नाहीये कारण लक्ष थोडं मोठे. ज्या आपण पाहतो बॅटिंग करताना पूर्वार्धामध्ये फलंदाज होते अशोक भोईर. 16 मध्ये 55, 6 षटकार आणि 4 चौकाराचा समावेश त्यामध्ये होता. समीरजी सोमने सर यांना मी पाहतोय टेनिस क्रिकेटचे नामांकित समालोचक. कर्जतचा बुलंद आवाज ज्यांना आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहत असतो. मात्र आज रायगड जिल्ह्याच्या या मानाच्या स्पर्धेमध्ये आज त्यांचा आवाज ऐकणार आहोत. आज वैभव 2 नामांकित समालोचक असतील. आपण पाहतोय IPL स्टार कुणाल दाते सर आणि आपण पाहतोय आयोजकांच्या आणि प्रेक्षकांचे फेवरेट समीर सोमने सर यांना आपण ऐकणार आहोत. तर क्रिस्टल ट्रॉफी आपण स्क्रीनवर पाहतोय. लक्ष वेधून घेणारी ही ट्रॉफी अगदी 40+च्या लॉट्समध्ये सुद्धा याच ट्रॉफी दिल्या जातील. आणि आपण पाहतोय स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक, स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल. चला मॅच स्पीडअप करा. सामना थोडा एकतर्फी. मी विनंती करेन सत्यवान बुवांना विनंती करेन. सत्यवान बुवा म्हात्रे वलवलीचे आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे खजिनदार आणि रायगड प्रीमियर लीगचे आयोजक. शेवटचं षटक आहे आणि धावफलकावरती टोटल 39. रायगड 40+ प्रीमियर लीग आपण पाहिले त्यांचे ते मुख्य आयोजक होते आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ते कोऑर्डिनेटर होते. पॅकेजची भरपूर सारी मॅनेजमेंट त्यांच्याकडे होती. तर DJ STC यांना आपण पाहतो इन्स्टा लवर आहेत. आणि रमदास हे षटक. मॅच थोडा एकतर्फा आहे. एकूण धावा 41, टार्गेट 95. पुढच्या दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो आपल्याला रेडी राहायचं. पुढच्या दोन्ही संघांना थोड्या फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. मात्र जो धावसंख्येचा डोंगर उभा केला होता तर वामनच्या संघानं टॉस जिंकलाय. फिल्डिंग त्यांचा डिसिजन आहे. 12th मॅन कंपल्सरी. तर मॅनेजमेंटशी आपल्याला कॉन्टॅक्ट करावा लागेल कारण काल एक संघाला आम्ही पेनल्टी दिलं. येस ओके. तर प्रवीण भाऊंचा संघ इथे खेळेल. आपण पाहतोय पुढचा सामना सुद्धा तुमच्या भेटीला आहे. आणि उद्यापासून आपण पाहतोय 40+ पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेची सुरुवात होणार आहे नेऱ्याच्या मैदानावर. 40+ पनवेल प्रीमियर लीग स्पर्धा आपण जरूर पाहतोय. मॅचकडे वळतोय. 42 झालेत. 95 वन साइड मॅच आहे. 42 झालेत. तर विनर मॅच लगेचच खेळवली जाईल. तर मी विनंती करेन या आयोजकांच्या वतीने या सूचना देतो. विनर काल सुद्धा विनरचा सामना अगदी लगेच खेळवला.
तर या सामन्यामध्ये सोप्या पद्धतीनं आज शौर्य 11 सुमित 11 पडगे संघ 40+, प्रीतम पाटील यांना पाहतो आज अंकुश याने केलेली तगडी बॅटिंगच्या जोरावर हा सामना गावदेवी 11 धरणा 40+ पराभूत झाला. मात्र बॅड लक धावसंख्येचा डोंगर होता आणि सामना जिंकला शौर्य सुमित 11 पडगे या संघानं. मॅन ऑफ द मॅच ठरलाय या सामन्यामध्ये खेळाडू अशोक भोईर 16 मध्ये 55 वैयक्तिक योगदान इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स पाहिला तर 6 षटकार आणि 4 चौकार. अशोक भोईर यायचे आपण. अशोक भोईर आज 40+च्या या पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, त्यांचं आपण अभिनंदन करूया. शौर्य सुमित 11 पडगेने हा सामना जिंकला, आपल्याला कुठेही जायचं नाही. सत्यवान म्हात्रे आणि सत्यवान काकडे आपण पाहतोय हे आणि हा सुद्धा दुर्मिळ योगायोग आहे. एक पंच आहेत, एक आमचे समालोचक आहेत, एक आमचे बुवा आहेत, एक ऑलराऊंडर आहेत आणि एक शांत आहेत. तर विकास केनी साहेब आहेत. विकास केनी साहेब यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून आपण एक देखणी स्पर्धा पाहिली. देवेंद्र मडवी साहेब ज्या स्पर्धेचे पुरस्कर्ते होते आणि गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ आयोजित दमदार स्पर्धा आम्ही पाहिली होती आणि आज त्यांचे काही खेळाडू नव्हते. विकासजी केनी साहेब यांनी सांगितलं काही खेळाडू त्यांच्या संघामध्ये नव्हते. चला नेक्स्ट मॅच श्रीमलंगड वावंजे इथे सन्मान केला जाईल. विकासजी केनी साहेब, योगीजी भोईर साहेब आणि पंकज पाटील साहेब वावंजे यांचा इथे सन्मान केला जाईल. प्रीतम पाटील, सुभाष ठाकूर अँड टीम आज चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला आणि तुमचे बिग सपोर्टर सत्यवान बुवा म्हात्रे यांचे इथे आगमन झालं, त्यांचं वेलकम करूया.